हो छान, हो खूप छान पोलीस अधिकारी तुम्ही करतायत. आमच्या महिला भगिनी पोलीस पण आहेत. हा थोडं सहकार्य करा तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आणि वाहनांचा ताफा कार्यक्रमाच्या दिशेने येत आहे. इतिहास घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते महाराष्ट्राचे धुरंधर, चाणक्य, कर्तव्य तत्पर, कर्तव्य दक्ष, कार्यसम्राट बिरदावली ज्यांच्या नाव पुढे लागले गेले आणि बाहुबली म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो ते सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच इतर प्रमुख हेलिपॅडवरून यांचं बाय रोड आपल्या स्क्रीनवर दिसतंय आपल्याला की सर्व महत्त्वाच्या वाहनांमध्ये मुख्यमंत्री महोदय, बाकी मंत्री महोदय यांचं आगमन मंचाकडे होत आहे. धन्यवाद. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. एक अण्णांचं गाणं विनंती आहे, जरा गाणं प्ले करा. अण्णांचं गाणं तुम्हाला जरांगे पाटलं. हा चला सर्व मंडळी हात वरती करा. हात. हॅलो 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 धन्यवाद. सर्वांना विनंती आहे जरा जल्लोषामध्ये स्वागत. आपण सर्वांनी जल्लोषामध्ये स्वागत करावा. क्या बात आहे. धन्यवाद. आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस तुम आगे बढ़ो. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस तुम आगे बढ़ो. सर्वांना विनंती आहे जरा घोषणा आपण देणार आहोत. हॅलो 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 आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 तालुका आष्टी जिल्हा बीड. सर्वांना विनंती आहे जरा जोरदार घोषणाबाजी आपण करूयात. राज्य का सीएम कैसा हो.
आदरणीय आमदार सुरेशाना दस तुम आगे बढ़ो. या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं बाहुबली आगमन. घोषणा घोषणा सर्वांना विनंती आहे जरा घोषणाचा जल्लोष आपण सर्वांनी करूया. देश का राज्य का सीएम कैसा हो. आदरणीय आमदार सुरेश अन्ना दस तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे सुहासिनी जरा थोडी हात वरती करून आपण काही घोषणा देणार आहोत. सर्वांना विनंती आहे जरा थोडी हात वरती करून आपण घोषणा देणार आहोत. इथे औक्षण करून साहेबांचं आणि मंत्री महोदय माननीय नामदार डॉक्टर विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे पंकज महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो. विधिवत औक्षण करून आता महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार विधिवत देवेंद्रजी अशी पूजा. फडणवीस साहेब आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाहुबली देवेंद्र फडणवीस साहेबांचं. बाहुबली देवेंद्र फडणवीस साहेबांचं. प्रचंड जल्लोषात सुंदर असं हे आदरणीय आमदार सुरेश अन्ना दस तुम आगे बढ़ो. जरा घोषणा सर्वांचा आवाज जरा येऊ द्या. या ठिकाणी विधिवत पूजनाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत आजच्या कार्यक्रमाचे मंत्री सर्वांना विनंती आहे जरा घोषणा आपण देणार आहोत. गंधाक्षरष्पैः सम्पूज्य तत्त्वाजामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्त्रे जजमानो अविर्वेः अहेडमानो वरुणे हवोद्यरक्षिं समान आयु प्रमुखैः वरुणाय नमः. गंधाक्षरष्पैः सम्पूज्य या ठिकाणी विधिवत पूजन होताना आपण बघत आहोत. लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुति यज्ञ विभूषिताय गौरे सुताय गणनाथ नमो नमस्ते. गंधाक्षरवैः सम्पूज्य शोणाप्रदविनो भवाण्डक्षराणि वेषणे जच्चानः शर्मसव्रताः. ओम भूरसे भूमिरसदितिरसे विश्वधाय विश्वस्य भुवन सदत्रे पृथिवीं च पृथिवीन्द्र गुह पृथिवीं माहिगोसे कर्मांग भूमे नमः. गंधाक्षरवैः सम्पूज्य आपल्या स्क्रीनवरती पूजा आपल्याला बघायला मिळते आहे. विधिवत पूजा सुरू आहे बघा. दीपकं दर्शयामि अंशदाः नैवेद्यं समर्पयामि. प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदा अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयाः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. पूजा सुरू आहे. गंधाक्षतपुष्पैः सम्पूज्य जो देवेभ्य आतपति जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्म्यये. गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. अक्षतमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्वब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. अनेन तथा च कर्मांगदेवताः प्रियतान्न मम. पाणी सोडून द्यायचंय सर. इकडे श्रीफळ फोडायचं. या ठिकाणी विधिवत पूजन संपन्न करून आपण स्क्रीनवर बघतो आहोत. हॅलो हॅलो हॅलो. या
कामाचा शुभारंभ साहेबांच्या शुभकर कमलांनी इथे होणार आहे. श्रीफळ वाढवून हा शुभारंभ इथे झालेला धन्यवाद. आहे. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी जोरदार करूया. टाळ्या टाळ्या झाल्या जरा पाहिजेत. जोरदार. विनंती आहे सर्वांनी जरा टाळ्यांचा गजर करायचा आहे. स्क्रीनवरती आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे. कृपया आपण स्क्रीनवर सगळ्यांनी लाईव्ह प्रोग्राम हा बघावा. हॅलो हॅलो. गजानन गणपती महाराज की जय. आणि कामाचं पूजन हे बाहुबली 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 बाहुबली. आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ही कळ दाबून या ठिकाणी शुभारंभ बाहुबली कामाचा देवेंद्र फडणवीस सर्वांनी साहेबांचा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सुरेश अण्णा तुम आगे बढ़ो. कामाचा हा शुभारंभ सुरेश अण्णा तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते हा कळ दाबून कामाचा शुभारंभ इथे करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आजच्या या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसंच बोगदा कामाचा शुभारंभ या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. सगळ्यांनी या ठिकाणी बघायचं आहे. जोरदार टाळ्या मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व सन्माननीय मंत्री महोदय यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सुस्वागतम सुस्वागतम. अभिनंदन अभिनंदन. खूप सुंदर असा हा शुभारंभ या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आपण सर्वांनी करूया. आणि टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा काही क्षणात पूर्ण होणार आहे पण तत्पूर्वी कोनशिलेचं अनावरण साहेबांनी करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोनशिलेचं अनावरण करावं अशी मी साहेबांना विनंती करते. माननीय भारतजी शिंगाडे साहेब, त्याचप्रमाणे वानखेडे साहेब, तसंच कपूर साहेब, सर्व अधिकारी मंडळी त्यांच्या समवेत आहेत. तसंच माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्क्रीनवर बघत आहोत सुंदर अशी ही कोनशिला. काही क्षणातच आजच्या या कोनशिला अनावरण समारंभ. धन्यवाद. विनंती आहे जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी कराव्या. स्वप्नपूर्तीचा आजचा सोहळा आणि कोनशिला अनावरण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी कराव्यात. आणि बाहुबली राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे. सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मराठवाड्याच्या पावन भूमीमध्ये त्यांचं आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती करा. आपण सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती करून सर्व पुरुष बांधव, महिला भगिनी हात वरती करा. दोन्ही हात सर्वांनी वरती करा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. सुस्वागतम आणि सर्व मंडळी जरा टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. मी जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ मंचावर साहेबांचं आगमन झालं आहे. धन्यवाद. टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूया. दोन्ही हात वर करून झाला पाहिजे. साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस तुम जरा टाळ्यांचा गजर सर्व दोन्ही हात वरती करून इकडच्या महिला भगिनी दोन्ही हात वरती करा. इकडचे पुरुष बांधव सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती करून राजकारणामधले बाहुबली, चाणक्य, धुरंधर मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर सर्व महिला भगिनी, मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणी आहेत. जरा टाळ्या जोरदार झाल्या. मी यानंतर विनंती करते, या ठिकाणी दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ
आपण करूयात. मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महोदय आणि डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुरेशजी धस साहेब, पंकजाताई मुंडे साहेब, नम्रता मॅडम सर्वांना विनंती करते आपण दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेतपद धन्यवाद. टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करावा. दीपप्रज्वलन सुरू आहे. ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिः देवै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. धन्यवाद. हरिओम. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे. सुंदर असा हा आजचा समारंभ. जिथे पाहावे तिथे हा जनसमुदाय आपल्याला दृष्टीस पडत आहे. मी आसन ग्रहण करण्याची सर्वांना विनंती करते. जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर आपणा सर्वांचं मी प्रवीणा कन्नडकर शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 तालुका आष्टी जिल्हा बीड अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसंच बोगदा कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. सुंदर असं हे वातावरण आणि तितकेच आपण सर्वजण जमलेलो आणि लाडक्या बहिणी देवा भाऊंच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रचंड संख्येने बसलेल्या आहेत आणि सर्व बंधू सगळ्यांचाच मनपूर्वक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर बीड अंतर्गत मी स्वागत करते. यानंतर असं म्हणतात अतिथी देवो भव, त्याप्रमाणे आजच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मी सन्मान आणि सत्काराकडे वळणार आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या वतीनं माननीय श्री दीपक कपूर भारतीय प्रशासन सेवा अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सुंदर असं रोपटं देऊन सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वागत सन्मान श्री दीपक कपूर साहेब या ठिकाणी करत आहेत. अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य. शॉल श्रीफळ आणि सुंदर असा हा पुष्पगुच्छ. यानंतर मी विनंती करणार आहे माननीय श्री संतोष तिरमनवारजी कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा, माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचा सुंदर असं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मी तिरमनवार साहेबांना विनंती करते आपण हा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. यानंतर माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. घोगरे साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर मी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आणि सत्कार आपण करावा
अशी अण्णांना माझी विनंती आहे. या ठिकाणी तसंच धन्यवाद आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान केला जातो. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करणार आहेत. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा हे मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करणार आहेत. मी विखे पाटील साहेबांना विनंती करते. क्या बात है, दोन्ही हात वरती. सुंदर असा हा मोमेंटो आणि हा असा छानसा सत्कार टाळ्यांचा गजर होत राहायला पाहिजे आहे. यानंतर मी सर्वांना आसन ग्रहण करण्याची विनंती करते. माननीय खासदार बजरंगजी सोनवणे साहेब यांचा सन्मान शिंगाडे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शिंगाडे साहेब. आदरणीय आमदार नमिताताई मुंदडा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय अण्णांना विनंती करतो. आदरणीय खासदार बजरंग बाप्पा यांचा सन्मान केला जातोय. विनंती आहे जरा टाळ्यांचा गजर. अरे जोरदार टाळ्या सर्वांनी. क्या बात आहे. आदरणीय खासदार साहेबांचा सन्मान केला गेलेला आहे. आणि त्यानंतर आदरणीय आमदार संदीप भैया क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुलुक मैदानी टोप ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यानंतर नमिताताई मुंदडा यांचा सन्मान कपूर साहेबांनी करावा अशी मी त्यांना. प्रकाश दादा सोळंके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमदार साहेबांना मी विनंती करते. ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आमदार प्रकाश दादा सोळंके यांचा सन्मान केला जातोय. विनंती आहे त्याचा सन्मान शिंगाडे साहेब. आदरणीय माजी आमदार साहेबराव नाना दरेकर दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत. नानांना विनंती करतो आदरणीय प्रकाश दादांचा सन्मान आपण करावा. थोडी गती आपण घेऊयात. थोडी गतिमानता आपण घेत आहोत. धन्यवाद. टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करा. त्यानंतर आमदार आदरणीय नमिताताई मुंदडा यांचा सन्मान केला जाईल. विजयसिंह पंडित साहेबांचाही या ठिकाणी सन्मान. विजयसिंह पंडित साहेबांचा सन्मान नाना साहेबराव नाना दरेकर साहेबांच्या हाती केला जातोय. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. आणि त्यानंतर दरेकर नानांचा आमदार नमिताताई मुंदडा यांचा सन्मान केला जातोय. समीर काझी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय समीरभाई काझी यांचाही सन्मान केला जातोय. अण्णांच्या हस्ते हा सन्मान होतोय. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. धन्यवाद. आणि यानंतर माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांचा सन्मान मी आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो. भीमरावजी धोंडे साहेबांचा सन्मान आपण करावा. धन्यवाद. आणि यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष बीड यांच्यातर्फे मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान. यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचा सन्मान कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पण सन्मानित करावं. त्यानंतर आदरणीय आमदार पंकजाताई मुंडे अर्थात ताई साहेब यांचा सन्मान करण्यासाठी कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस यांना विनंती आहे. ताई साहेबांचा सन्मान जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. जोरदार टाळ्या. इकडच्या महिला भगिनी जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करावा. यानंतर मी विनंती करते माननीय श्री दीपक कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत प्रकाशजी मिसाळ
मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी करावा अशी विनंती आहे. त्यानंतर श्री दीपक कपूर साहेब, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार सुरेश अण्णा धस, विधानसभा आष्टी, शाल, श्रीफळ व रोपटे देऊन साहेबांचा आपण सन्मान करावा अशी मी कपूर साहेबांना विनंती करते. कपूर साहेबांना विनंती करते. धस साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर माननीय आमदार धस साहेबांचा सन्मान या ठिकाणी जितेंद्र घंटावार, मुख्य अभियंता यांत्रिकी जलसंपदा, हेही या ठिकाणी करणार आहेत. मी विनंती करते. घंटावार साहेब. धन्यवाद. आणि यानंतर विशेष सन्मान मुख्यमंत्री साहेबांचा केला जातोय. आष्टी, पाडोदा आणि शिरूर नगरपंचायतच्या वतीनं नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व मान्यवर नगरसेवक, विशेष समित्यांना अध्यक्षांना विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, बाहुबली, राजकारणामध्ये धुरंधर, चाणक्य, आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान आष्टी, शिरूर आणि पाटोदा तिन्ही नगरपंचायतच्या वतीनं त्यांचे सुंदर असा हा 3-4 गावांनी मिळून करण्यात आलेला सन्मान आपण इथे बघतोय. धन्यवाद. यानंतर माजी आमदार लक्ष्मणांना पवार यांचा सन्मान कार्यसम्राट आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो. आदरणीय अण्णांना आपण सन्मानित करावं. आदरणीय लक्ष्मणांना पवार माजी आमदार यांचा सन्मान करत आहेत. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. आणि टाळ्यांचा गजर सर्वांना विनंती आहे, जरा टाळ्या जोरदार एकदा होऊन जाऊ द्यात. आणि यानंतर आदरणीय माजी आमदार, आमचे मार्गदर्शक, ऋषितुल्य व्यक्तिमत्व साहेबराव नाना दरेकर अण्णा यांचा सन्मान मी आदरणीय सुरेश अण्णांना विनंती करतो, जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. या ठिकाणी मंचावरती सर्वांचा स्वागत आणि सन्मान झालेला आहे. मी प्रवीणा कन्नडकर आपणा सर्वांचं शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करते. यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये कुमारी प्रियंका इंगळे, कर्णधार राष्ट्रीय खो खो संघ आणि इतर खेळाडू यांचा सत्कार आणि सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. मी त्या खेळाडूंना मंचावरती आमंत्रित करते. धन्यवाद. यामध्ये जे खेळाडू आहेत, प्रतीकजी वाईकर, त्यानंतर रामजी कश्यप, सुयशजी गरगटे, प्रियंका इंगळे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, श्रीमती प्राची वाईकर, प्रशिक्षक भारतीय महिला संघ, शिरीन गोडबोले, प्रशिक्षक भारतीय खो खो पुरुष संघ, या सर्वांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. चंद्रजीत जाधव कोच यांना विनंती आहे आपण पुढे जावं. प्रशिक्षक यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मुख्य प्रशिक्षक सन्माननीय चंद्रजीत जाधव सर आणि टीम इथे आलेली आहे. जगत जेता जगामध्ये गवसणी घालण्याचं काम खो खो मध्ये यांनी केलेलं आहे. जरा टाळ्या जरा जोरदार एकदा होऊन जाऊ द्या. कौतुकाची थाप सर्व महिला भगिनी, पुरुष बांधव, हे खो खो मधले जागतिक स्पर्धेमधले यांनी जगत जेतेपद मिळालंय. भारत देशाची मान. बीडच्या वतीनं बीडची सुकन्या कन्या भाग्यश्री प्रियंका इंगळे या ठिकाणी आलेली आहे. तिचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि भारताचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दुग्ध शर्करा योग सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सरपंच परिषद मुंबई
समजा तुमच्या बॉसचा मेसेज आला की इमर्जन्सी आहे, आत्ताच्या आत्ता गिफ्ट कार्ड आणि वाउचर खरेदी करून पर्सनल मेलवर पाठवा. काय कराल तुम्ही? पाठवून द्याल? बॉस हा बॉस नाही आहे. बॉसचा फोटो लावून फ्रॉडगिरी करणारे आहेत. मला बॉसचा फेवरेट बनायची इच्छा आहे, पण मी मूर्ख नाही आहे. लक्षात ठेवा, UPI सेफ आहे, पण कोणी तुम्हाला फसवत असेल तर त्यांना सांगा मी मूर्ख नाही आहे. हा सन्मान इथे आपण बघणार आहोत. मी सर्व सरपंच परिषदचे असलेले पदाधिकारी यांना विनंती करीन. सरपंच परिषदेच्या वतीनं आदरणीय प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कर्तव्यगार मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान केला जातोय. मराठवाड्याच्या या पावनभूमीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब पदभार स्वीकारल्याच्या नंतर सर्वप्रथम या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी सरपंच, जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. सरपंच परिषदेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते सन्मान केला जातोय आणि आदरणीय आमदार सुरेशांना धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वराज्य अभिषेक किट प्रत्येक शाळेमध्ये दिलं जाणार आहे. एक अभिनव असा हा उपक्रम आहे, त्याचाही शुभारंभ आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते केला जातोय. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी कराव्यात. दरम्यानच्या काळामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार पैलवान नारायणराव पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो, आदरणीय आबांचा आपण सन्मान करावा. आदरणीय आमदार नारायणराव पाटील पैलवान यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो, नारायणाबा यांचा सन्मान या ठिकाणी धस साहेब करत आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर खुंटेफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करते. आपल्या शुभ हस्ते हे चेक आपण संबंधितांना प्रदान करूया. सुरुवातीला आमंत्रित करते आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांचा सन्मान आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते केला जातो. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. यानंतर विधीचा आय स्टॉल म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या रश्मी दिदी बागल या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय मामांचा आदर्श वसा आणि वारसा ताई दिदी तुमच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. रश्मी दिदींचा सन्मान करण्यासाठी आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा आणि टाळ्यांचा गजर सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी करायचा आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांचं मी नाव घेते त्यांनी मंचावर येऊन चेक स्वीकारायचा आहे. श्री रामा दशरथ थोरवे, रामा दशरथ थोरवे हा चेक तयार आहेत. चेक द्या. खुंटेफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते हा चेक प्रदान करण्यात आहे. येत आहेत ते. मी 5 नावं वाचून ठेवते, सगळ्यांनी मंचावर यायचंय. श्री देवीदास जयवंता थोरवे, श्री महादेव भागचंद थोरवे, श्री विठोबा सखाराम काळे आणि श्री आसाराम विठ्ठल पठारे या सर्वांना हा खुंटेफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांचा मोबदला हा या ठिकाणी चेकद्वारे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत. येत आहेत. आज या ठिकाणी सुंदर असा हा लाईव्ह प्रोग्राम आपण सर्वजण इथे बघत आहोत. नाव आहेत श्री रामा दशरथ थोरवे, हे मंचाकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. श्री रामा दशरथ थोरवे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे ज्येष्ठ नागरिक शेतकरी मंचावर आलेले आहेत. मी साहेबांना विनंती करीन आपण चेक देऊन
श्री रामा दशरथ थोरवे, धन्यवाद. आणि यानंतर नंतर देवीदास जयवंता थोरवे शेतकरी, विनंती आहे आपण पटकन पुढे यावं. 2 नंबरला आहेत श्री देवीदास जयवंता थोरवे. या सर्व यांचा शेतकऱ्या- धनादेश देऊन सन्मान केला जातोय. त्याचं कारण असं आहे की या शेतकरी बांधवांनी आदरणीय अण्णांनी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर आपली शेत जमीन या प्रकल्पाकरता दिलेली आहे. खूप मोठा त्याग त्यांचा आहे. जरा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आणि कौतुक की इतर शेतकरी बांधव आणि आदरणीय अण्णांनी दाखवलेलं स्वप्न साकार व्हावं याकरता हा त्याग ह्या शेतकरी बांधवांचा आहे. पुढचं नाव ताई घ्या. यानंतर आहेत श्री महादेव भागचंद थोरवे. श्री महादेव भागचंद थोरवे. धन्यवाद. बाकीच्यांचे आपण जागेवर देऊयात. आदरणीय अण्णांची सूचना आलेली आहे. ताई पुढचं घ्या चला. यानंतर श्री विठोबा सखाराम काळे. हे बंद. पुढचं काय सांगा मला, मी सांगा. आजच्या कार्यक्रमाचं रूपरेषा आणि एसी साहेबांना विनंती करते की प्रास्ताविकाचे श्री दीपक कपूर साहेब. ACS दीपक कपूर साहेब. धन्यवाद. आदरणीय दीपकजी कपूर साहेबांना विनंती आहे प्रास्ताविक आपण करावं. जरा टाळ्या वाजून स्वागत आपण त्यांचं करूयात. आजच्या या अत्यंत सुंदर सोहळा चे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, मंचकावर उपस्थित सिंचन खात्याचे मंत्री सन्माननीय नामदार श्री विखे पाटील जी, सन्माननीय नामदार आदरणीय पंकजाताई जी, या संपूर्ण आष्टी LIS साठी ज्यांनी प्रचंड कष्ट घेतला असे स्थानिक आमदार श्री सुरेश धसजी, मंचकावर उपस्थित सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, लोकप्रतिनिधी, माझे सहकारी अधिकारी आणि अत्यंत मोठी संख्येमध्ये उपस्थित बीड आणि आष्टीचे सन्माननीय नागरिक. तर मला अत्यंत गर्व आहे की आपण परत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंचन खात्यामध्ये हा आज बोगदाचा शुभारंभ आष्टी LIS चे आणि पाईपलाईनचे कामाची पाहणी आपले हस्ते आज संपन्न झाली आहे. मित्रांनो, मी फक्त 1-2 वाक्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देणार. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पची अत्यंत महत्वाकांक्षी आष्टी LIS ची टोटल कॉस्ट 1852 कोटी आहे आणि 26 गावाला 8147 हेक्टेअर सिंचनाखाली येणार आहे. अत्यंत ड्राय असलेल्या या डिस्ट्रिक्टमध्ये ही योजना खरोखरच एक अमृतदायी योजना ठरणार आहे. आणि योजनाचं स्वरूप आपल्याला सर्वांना कल्पना असणार की उजनी जलाशयामधून आपला जो खुंटेफळ साठवण तलाव आहे 5 स्तरावर उपसा करून आपण इथे पाणी आणणार. मी एवढाच आपल्याला माहिती देऊ इच्छितो की जवळपास 550 कोटी रुपये आतापर्यंत या LIS वर ऑलरेडी खर्च झालेले आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यासाठी अजून 1300 कोटीची तरतूद सुद्धा केली आहे. मी परत अत्यंत अभिमानाने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाचा परत स्वागत करतो. त्यांचे हस्ते आज हा सिंचन खात्याचा 11वा कार्यक्रम आहे सर, 11th प्रोग्राम. आणि अजून गतीने सन्माननीय सिंचन मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही परिश्रम करून जास्त ते जास्त महाराष्ट्राच्या एरिया सिंचनाखाली आणू एवढीच आपल्याला गवाही देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे आणि त्यानंतर माननीय श्री विष्णुपंत चव्हाणजी, माजी चेअरमन कडा सहकारी साखर कारखाना, यांना मी या ठिकाणी विनंती करते. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री, आपल्या जिल्ह्याचे
खासदार तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि आपल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आपणा सर्वांचे लाडके आमदार माननीय सुरेश अण्णा धस मित्र हो, गेलेल्या 15 वर्षापूर्वी अण्णांनी हा योजनेचा संकल्प आपल्या समोर मांडला होता. त्यावेळेस आपण सगळे अण्णांना हसत होतो आणि विरोधक सुद्धा त्या बाजूवर खल करत होते, परंतु अण्णांनी तो चंगच बांधला होता आणि त्यामुळं त्यांनी विरोधकांना नावं ठेवू किंवा काही करू पण हा प्रकल्प झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस त्या प्रकल्पाला मंजुरी माननीय मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सहकार्यानं या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि ज्याप्रमाणे स्वर्गातून भगीरथांनी गंगा भूतलावर आणली तसं साहेबांच्या आशीर्वादानं आणि साहेबांच्या कृपेनं मुख्यमंत्री साहेबांच्या कृपेनं अण्णांनी चंद्रभागा आपल्या मतदारसंघात आणली. मतदारसंघात आपली चंद्रभागा आणली म्हणूनच मुख्यमंत्री साहेब आपले खरे पांडुरंग आहेत, म्हणूनच त्यांना तुळशीचा हार यावेळेस घालण्यात आलेला आहे. आणि साहेब एक विनंती अशी आहे तुम्हाला की आमच्या मतदारसंघामध्ये साखर कारखान्याची फार अत्यावश्यक गरज आहे आणि त्यामुळं लोकांना ऊस लावता येत नाही. जुना कारखाना होता तो बंद पडला आहे, म्हणून आपला आशीर्वाद अण्णांच्या पाठीमागे असावा आणि आपण साखर कारखान्याला मंजुरी द्यावी आणि अण्णांच्या पाठीवर थाप मारून लढ म्हणा, एवढंच म्हणा. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मंचावर आमंत्रित करणार आहे माननीय श्री साहेबराव दरेकर नाना, माजी खासदार आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ. टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. वकील संघाचे जे लोक आलेले आहेत, 3 लोक राईट साइडला या वकील संघाचे. आज या ठिकाणी जलसंपदा विभाग आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस तसेच आमचे मित्र राधाकिशन विखे पाटील तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे, या कार्यक्रमासाठी आलेले प्रकाशदादा असतील, पंडित साहेब असतील, पवार साहेब असतील, धोंडे साहेब असतील आणि सर्व बंधू आणि भगिनी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अनेक वर्षाचा हा प्रश्न होता. आपला भाग हा दुष्काळी भाग, या ठिकाणी बाहेरून आपल्याला पाणी प्यायला नाही लागत होतं. तो प्रश्न आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते सोडवतील. या प्रकल्पाला 168 पॉइंट आपल्याला पाणी दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्याला साहेबांना अशी विनंती करणार आहे की अजून 4 TMC जर पाणी दिलंच तर हा दुर्गम भाग निश्चित चांगल्या पद्धतीने जीवन जगेल. दुसरा मुद्दा असा आहे की गेली 10 ते 15 वर्षापूर्वी 132 KVचं या ठिकाणी वागळू ज्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे साहेब, तर ते आमचं जर लवकर मंजूर तर आहेच, पण सुरू जर केलं तर या तालुक्यातल्या शेतकऱ्याला रात्र जागावं लागणार नाही, इचू काट्याची भीती जाईल. म्हणून ते एक आमचं हे करून द्यावा. तसंच
9 साली ठोंबळ सांगी म्हणून स्टोरेज टँक आतापर्यंत त्याला मुख्यमंत्री साहेब थोडा मावेजा मिळालेला आहे, काही लोकांना मावेजा मिळाला नाही आणि म्हणून त्या धरणाची ती कंदर भरणी आज तागाई तशीच आहे. तेव्हा त्या धरणाला एकूण मावेजा आणि धरणाची किंमत असे 20 कोटी रुपये लागतील. तेही लवकरात लवकर दिले तर तेही धरण ह्या पॉकेटमध्येच आहे. अनेक 2-3 गावाचा प्रश्न सुटणार आहे. तेव्हा अण्णांनी सांगितलं फार कमी बोला, पण साहेब भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं तर हा तालुका नगर जिल्ह्याच्या पोटामध्ये आहे. माझं गाव नगर पासून 17 किलोमीटर आहे. दौला वडगाव त्याच्यापेक्षा जवळ आहे आणि म्हणून जर कधी पुढे काही झालं तर मी आज म्हणणार नाही, कारण मनोहर पंतांनी नगरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनमध्ये आष्टी तालुका तत्वतः नगर जिल्ह्याला जोडण्यात आलेला आहे. पुढे कॅबिनेटमध्ये ते तसाच पेंडिंग राहिला आहे. तर मनोहर पंताचं माझ्या मित्राचं स्वप्न निश्चित फडणवीस साहेब पुरे करतील अशी अपेक्षा फडणवीस साहेबांकडून करतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली संयोजकाला धन्यवाद देतो. मी आपली सर्वांची रजा घेतो. जाताने सगळ्यांनी फार गावाकड जपून जावा अशी ही सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण प्रतीक्षा करत होता आपले लाडके आमदार माननीय अण्णा सुरेश अण्णा धस, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वेलकम ऑन सर. शिंपोरा ते खुंटेफळ या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, तसेच आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण आबा पाटील, करमाळा मतदारसंघाचे आमदार, तसेच या ठिकाणी उपस्थित माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार, तसेच आमच्या दीदी सुद्धा करमाळ्यावरून आज खरं तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता, तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे ACS सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, या खुंटेफळचे सरपंच, शेजारच्या पुंडी, कुंभेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या 5ही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव, कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मला जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं.
आमचं नाही, तर 23/8/2007 आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस 27/8/2009 5.68 TMC पाणी मिळालं. माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. रामराजे विरोधच करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं. आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं 13/1/2009, आदरणीय देवेंद्रजी, आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते, मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं, राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली. त्यावेळेस SL कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं. माझी नडगी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली. मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला आणि ACS साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. आणि साहेब, याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली, रामदास कदम या खात्याचे मंत्री होते, मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे, त्या खात्याने मदत केली, त्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014ला मी पडलो, तर 2024 पर्यंत या खुंटेफळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात, याच्यात फक्त 2% काम झालं. आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आत्ता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते. पंपिंग मशिनरी असेल, ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि ACS एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झालंय. आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती आहे, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागताय. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना, शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त, सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा. त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला, तो तुमच्या भाषणाच्या करू एकच. आणि साहेब TMC मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं. 9.66 दिलं. तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे. आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे.
आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. त्या आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब. नसलं तर प्रकाश दादाकडनं द्या. प्रकाश दादा आहेच, सांगवी आहे ना, सांगवीतून उलट नाही म्हणत मी. साहेबांना ज्ञान आहे. साहेब, तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. सांगलीपासून कुंभी, कासारी, ताकारी, तिथून पाणी कुठे येतंय, उजनीमध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे. प्रवीणसिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती. आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही आणि ठरवलं आणि ACS साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो. आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब, या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब. आणि इथं आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना, ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकडे. 3 दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले. प्रमोदजी मंत्री होते, मी आमदार होतो पहिल्या टर्मचा. धोंडे साहेब पाय निघाले होते. आम्ही म्हणलं यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं. आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय. शाहूराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंके साहेब, या जिल्ह्याने शिवाजीराव पंडित दादा, जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे, ते छत्र सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेते दिल्या. असे अनेक राजकारण्यांची जडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली. विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो. गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब. तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात, गेल्यानंतर झटकन काम करतात. महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्याच्यावरती आज बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू, त्यावेळेस बोलू, आज नाही बोलणार. अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय,
प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार, जे आज महसूलचे सेक्रेटरी ACS आहेत, त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं. आनंद लिमये साहेब 4 वर्षापेक्षा जास्त, 5 वर्ष राहिले. राजेश कुमार सुद्धा 4 वर्ष राहिले. सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं 4 वर्षापेक्षा जास्त राहील. नवल किशोर राम, आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं, पुण्याला दिलं. मी आता काल परवा गेलतो, CPMO ऑफिसला आहेत ते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं. आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं. लक्ष्मी गौतम सारख्या SP-नी या जिल्ह्यात काम केलं. माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली, ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा. आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका. आणि तुम्ही जे म्हणले ना, मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आणि माझं भाग्य, परम भाग्य, सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की 1999 ते 2004 5 वर्ष साहेबांचे कागद, त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999ला. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते, माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं. त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 2000 साहेब माझ्यावर हरळ उगवली असती. हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला, प्रयत्न झाला. परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात, हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो. साहेब, मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण. आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही. आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही. आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे. झालाय का नाही? हो की नाही? आणि मला अभिमान आहे साहेब, आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे 106 वरचे 26 त्यात मी सुद्धा होतो. आणि मला निवडून आल्याला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती. आणि आमदारापैकी, एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही, कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही. तुमचं नेतृत्व होतं. हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिव्हाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब. नाही तर लय आमदार इकडून तिकडं, तिकडून इकडं. तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटलं नाही हो. बाकीचे नाही तर लय काय आता फार कोणाचे घरं पाडा, कोणाचं काय करा, लय केलं. पण तरी बी कोणाचं, आमच्यासारख्यावर 30-30 केसेस झाल्या साहेब त्या कालावधी. 30-30 गुन्हे. आणि रात्री 11:30ला पोलिस पाठवायचे, आहेत का घरात म्हणायचे.
इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही, पण कुणाच्या दारात गेलो नाही. आणि अध्यक्ष, शेवटचं मुख्यमंत्री महोदय, मी दीवार चित्रपट पाहिला होता. दीवार, हे मला पाणी पाजलं पान. दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिलं. निरूपा राय त्यांची आई असती. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला. तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब. तुमच्या इतका नशिबान कोणीच नाही. माझी तर आई बी गेली, माझी आई गेली, माझे वडील गेले, पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे. आणि माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी, माझ्या आईचं नाव घेऊ का? मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ. माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC. आणि हिनवतेच साहेब, मला हिनवतेत. याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी. मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या धस साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. आणि कडा सहकारी साखर कारखान्याचे 3 अधिकारी त्यांनी मंचावर यायचं आहे, संपर्क साधायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करत आहे, मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी बोलवती आहे माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे मॅडम, मंत्री पर्यावरण पशुसंवर्धन. आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत, ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत, देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री, ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे, ते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे, ज्यांचे 3 पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील. मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले, ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार, ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला, तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला.
आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आलेत, ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत. ते आदरणीय सुरेश अण्णा धस. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली, ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके. मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदडा, आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि मंचावर उपस्थित माजी आमदार, 3 वेळा राहिले का धोंडे साहेब? 3 वेळा झालेत का आमदार? 4 वेळा. भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते, युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरेकर. मंचावर उपस्थित आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार. मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी, आयुक्त गावडेजी, पाठकजी, जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे CEO, समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी. देवेंद्रजी, या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस. कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003चा उल्लेख झाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय. या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची
प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता. आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत, युवा आमचे उत्साही, ते कदाचित लहान असतील, रांगत असतील, जन्मलेही नसतील. 2003 यामध्ये प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी 2003च्या जानेवारीत दिलं आणि 19 फेब्रुवारी 2003 ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे 40-42 जे गाव आहेत हे माझे गाव आहेत, इथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे, इथे सैनिकी छावण्या करू नका, इथे शेतकरींचा उदरनिर्वाह शेतीवर जातो, या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा. हे 2003चं त्यांचं पत्र, ज्याचा आवर्जून सुरेश अण्णांनी उल्लेख केला. आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना, कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही. आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती, पंकजा मुंडे येणार येणार येणार. का नाही येणार बाबा? सुरेशांना, तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात, तेव्हा मी आले. धाकट्याचं नाव काय? सागरचं करताल, तेव्हा बोलवलं तर येईन बाबा, नाही बोलवलं तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे, तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. पण माझंही भाग्य मोठं आहे ना, मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले. पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा फार लकी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये 19 मध्ये 14 मध्ये 6 पैकी 5 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, आमच्यावर राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवारांचेही आमदार आहेत. आम्ही मरमर करून काम करून निवडून आणलंय. आज आम्ही एकत्र आहोत, ते पालकमंत्री आहेत, त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील. पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात, 5 आमदार या बीड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले. बघा, मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला, थोडंसं लक आमचं पण आहे, पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हा आहे. कुठला अभिनिवेश नाही, कुठला बडेजाव नाही. मला माहिती, जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत, कारण देवेंद्रजींना मी ज्या पद्धतीने ओळखते, तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढं पद्धतीने ओळखतंय कोणी. देवेंद्रजी थोडेसे ओशाळलेत, थोडे लाजायलेत, कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे. कारण काम करा, कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा, हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे. त्यामुळे मी येणार म्हणजे येणार. शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे, मी येणार म्हणजे येणार. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार. कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाचे जात धर्म विचारला नाही. सुरेश अण्णांसाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं. ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे, त्यांची भाषा खरंच आहे. काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं, आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणारं काम आम्ही केलेलं आहे. आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे झालं, या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं. इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या, विमलताई पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. त्यांनी सुद्धा या खुंटेपळची ईसी देण्यासाठी 3 दिवस बसून तिथे ईसी आणून दिली. प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक जातीचा नेता उभा आहे. हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे. देवेंद्रजी एकच वाक्य बनून सांगेन, हा जिल्हा आहे ना, जसा सह्याद्री कळला नाही मोगलांना,
त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटायचं हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात. सह्याद्रीच्या कराकपारीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे, कसे यायचे, कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही. सह्याद्रीच्या अंगाखेंद्यावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता. तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरून राजकारण होतंय असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात. पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही. हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही, आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत. आमचे तर वडील नेते होते. तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे. पण पायामध्ये कधी माती न लागता, काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो. असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले आहे. देवेंद्रजी, तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात. शेवटी काम सगळे करतात, कष्ट सगळे करतात. सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असतं. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही सुद्धा रात्रंदिवस प्रचार केला. घसा कोरडा करेपर्यंत सभा घेतल्या. आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये हे नेतृत्व येणार आहे. नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय, तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची कामं करत आलात, करत राहाल आणि बंधकी, भाईचारा ह्या वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते. माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी, तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर या ठिकाणी मॅडम ताईंनी विचार मांडले आहेत. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. बोलो भारत माता की. सुरेश रावनी 3 TMC पाणी मागितलं आणि एवढं कमी आवाज कसं चालेल. बोलो भारत माता की. वंदे वंदे. आज जलसंपदा विभागाच्या वतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकारानं आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत चिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगद्याच्या कामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आपल्या राज्याचे कर्तबगार, लोकाभिमुख, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे कर्तबगार मंत्री आमच्या भगिनी श्रीमती पंकजाताई मुंडे, या खात्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी, अप्पर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय बजरंगी सोनवणे, बसा भगिनी, आपल्या मान्य आमदार प्रकाशजी सोळुंके, आमदार नमिताताई मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीपजी क्षीरसागर, आमदार नारायणरावजी पाटील, आमचे मित्र माजी आमदार भीमरावजी धोंडे, ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार लक्ष्मणराव पवार, श्रीमती रश्मीताई बागल, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शंकरराव देशमुख, जयदेवजी धस, आपल्या गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोषजी तिरमनवार, सर्व महामंडळाचे मुख्य अभियंता, अध्यक्षक अभियंता आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या कृष्णा व भीमा या उपखोऱ्याच्या मधील दुष्काळग्रस्त भागाला नवी संजीवनी देण्यात
करता आज आपल्या आष्टी तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या अथक प्रयत्नानं त्यांच्या दृष्टीपणानं आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभास्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे. मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकाराने घडून आलेला आहे मी मुद्दाम त्यांचं नाव शेवटी मागे ठेवलंय. सुरेशराव म्हटले मेरे पास कौन है, तो मेरे पास हमारे बंधु सुरेश धस है. जे करायचं ते खुलेआम करण्याची भूमिका त्यांची असते. करायचं ते जनतेसाठी करायचं, जनतेच्या उत्कर्षाकरता भविष्याकरता करायचं आणि त्यांचा तो संघर्ष त्याचा परिणाम आजच्या या कामाचा शुभारंभ होतो. मित्रो, मला आपल्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. मला या निमित्तानं कृष्णा मराठवाड्या आमच्या मराठवाडा गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे. आमचे अपर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब यांचं अभिनंदन करायचं आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या योजनेला पाणी उपलब्ध करण्याचं काम त्यांनी तर केलंच, परंतु अतिशय वेगानं वेगवेगळ्या माध्यमातून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळ भागात पाणी कसं येईल असा सगळ्यांचा प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केली. मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो एकदा आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून आपण अभिनंदन करावं. मला दुसऱ्यांदा आभार मानायचे त्या ज्यांच्या या जमिनी बुडीत या प्रकल्पामध्ये बुडीत झालेल्या आहेत अशा या सगळ्या शेतकरी बांधवांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला. आज त्या बुडीत क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी जर त्याग केला नसता तर आपला हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. मित्रो, त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारनं 2017-18 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत 11,726 कोटी रुपयाच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाला अतिशय वेगाने सुरुवात झाली. 2 टप्प्यामध्ये काम करायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 33,495 हेक्टर क्षेत्रासाठी व दुसऱ्या टप्प्यासाठी 87,188 हेक्टर आपण पाणी उपलब्ध करणार आहोत. आणि आज आपण या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केलेला आहे. याची कामं पूर्ण झाल्यानंतर 33,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त होणार आहे मित्रो. आणि ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे आणि त्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आता माझ्यावर दिलेली आहे. आणि मी आपल्याला खात्री देतो की जो कालावधी दिलेला आहे किंबहुना ज्या कालावधीपर्यंत ते प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण करून दाखवू अशी मी खात्री आपल्या शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा भाग आहे नगर जिल्ह्याला लागून आहे. नगर जिल्ह्याचा तसा दुष्काळ भागाचं जे काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुकडी कालव्याच्या निमित्तानं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केला. मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जाणते राजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे. त्यांनी कुकडी कालव्याचं फक्त 10 किलोमीटर काम केलं 10 वर्षामध्ये आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी फक्त 4.5 वर्षामध्ये 100 किलोमीटर काम केलं. म्हणून आज नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं, करमाळा तालुक्यापर्यंत पाणी मिळालं. आणि हा खरं भगीरथ आज गोपीनाथराव आपल्या हयात असते मला वाटतं आपल्या योजना केव्हाच पूर्ण झाल्या असत्या. परंतु आज योजना पूर्ण करण्याचं दायित्व हे स्वप्न पूर्ण करण्याचं दायित्व माननीय देवेंद्रजींच्या खांद्यावर आलेलं आहे आणि ते समर्थपणे ते पूर्ण करतायत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आज
माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं राज्य दुष्काळमुक्त करण्याचा जो आता एक अविरत असा प्रयत्न सुरू आहे, विशेष करून मला अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं, की त्यांनी या नदीजोड प्रकल्पाकरता दिलेली चालना, त्याचा पहिला शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये त्यांनी केला. आणि मला माननीय मुख्यमंत्री सांगत होते की आता राज्याच्या नदीजोड प्रकल्पाला जास्तीचा निधी केंद्र सरकार देणार आहे. म्हणून मला आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. आपणही टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. हे सगळं काम करताना मी म्हटल्याप्रमाणे राज्य दुष्काळमुक्त करायचं आहे. पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. कृष्णा लवादाचं पाणी शिल्लक जे आहे ते आपल्या जिल्ह्यात आणायचं आहे. त्यातून आपल्या सगळ्या भागाला दुष्काळमुक्त करायचं आहे. लोकांची 3-3, 4-4 पिढ्या आपल्या दुष्काळाला पाचीला पुजलेल्या आहेत. पण हा कायमस्वरूपी एक दुष्काळमुक्त करताना रोजगार, उद्योग आणि विशेष करून शेतीमध्ये आपल्याला नंदनवन फुलवायचं आहे. सुरेशराव, आपण जी अपेक्षा केलेली आहे 3 TMC पाण्याच्या संदर्भातली, किंवा जे अतिरिक्त पाणी आपण मागितलेलं आहे 4 TMCचं, निश्चितपणे या सर्वेक्षणामध्ये या दुष्काळी भागाला अधिकचा प्राधान्य देऊन ते उपलब्ध करून देण्याचं दायित्व आम्ही करू, ही आपल्याला आम्ही तर आपल्या खात्री देतो. कारण म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला एक नवं आयुष्य मिळालं पाहिजे, नव्या पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. आणि यासाठी खरं अतिशय समर्पित भावनेनं आज अनेक वर्षानंतर आपल्या राज्याला एक दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांच्या संवादाला नेता आपल्याला मिळालेला आहे. आणि हा नेता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी काम करतोय. निश्चितपणे या जायकवाडी आणि या सगळ्या परिसरामध्ये जे काही पाण्याचं संवर्धन करायचं आहे, नवीन पाणी उपलब्ध करण्याच्या मर्यादा आहेत. पश्चिम वाहिन्याचं पाणी आपल्याला 65 TMC आणायचं आहे. आणि हा खोरं दुष्काळमुक्त करण्यासंदर्भात जे स्वप्न त्यावेळी आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील, यांनी जे पाहिलं होतं, आणि हे स्वप्न पूर्तीचं काम, त्याची जबाबदारी आज माझ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्या मी भाग्य समजतो माझं स्वतःचं. आणि म्हणून ही निश्चितपणे साहेब ही जबाबदारी आम्ही समर्थपणे पूर्ण करू, अशा प्रकारची खात्री मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपल्याला देतो. मनापासून सुरेशराव अतिशय उत्तम कार्यक्रम केला, एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला, त्याबद्दल सुरेशरावचं किती कौतुक करावं ते कमीच आहे. ते माझे बंधू आहेत. जसे ते साहेबांचे लाडके पुत्र आहेत, तसे माझे ते लाडके बंधू आहेत. आणि ते त्यांचा मी लाडका भाऊ आहे. लोकसभेला त्यांनी सुद्धा साहेब सभा घेतल्या दक्षिणेमध्ये, चांगलं काम केलं. सुरेशरावनं कधी हाक मारा तयारच आहे. आणि म्हणून अतिशय अशा लाडक्या भावाच्या, एक कर्तव्य अशा आमदाराच्या आणि आपल्या स्वतःच्या कर्तव्यगारिणीनं या भागाचं परिवर्तन करून नंदनवन फुलवण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलंय, अशा आमच्या कर्तव्यगार नेत्याच्या आमदारांच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करे. साहेब, आपण जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे. आपण सुरू केलेला हा उपक्रम होता. मला वाटतं हे निश्चितपणे सुरू केलेला उपक्रम पूर्णतेला नेण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला वेळेच्या अगोदर मी पूर्ण करून दाखवू आणि या तमाम शेतकरी बांधवांच्या आशा मी पूर्ण करू अशी खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट बघत आहात, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती. माननीय तांदळे साहेब यांचा सत्कार आदरणीय साहेब करणार आहेत. तांदळे साहेबांनी पुढे यावं. ज्यांनी या योजनेची आयडिया मला त्या ठिकाणी दिली आणि
म्हणून त्यांचा आभार या ठिकाणी मानायचे. बुके द्या ना पटकन. आणि सगळ्यांना, मंडपातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून पाया पडून विनंती आहे. काही जण इकडं तिकडं जाताना मला दिसत आहेत. आष्टी तालुक्याचं, आष्टी मतदारसंघाची बेशिस्त दाखवू नका. आणि सगळ्यांना माझी विनंती, हात जोडून पाया पडून, चपलासहित पाया पडतो बाबा. कार्यक्रम आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. साहेबांचं मार्गदर्शन होऊस तर एकानीही जरी नैसर्गिक काही आलं तरी उठायचं नाही. यानंतर आदरणीय देवेंद्र बाहुबली हे या ठिकाणी बोलतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आष्टी उपसा सिंचन योजनेतल्या या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आणि या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस, खासदार बजरंग सोनवणेजी, माननीय आमदार प्रकाश अण्णा सोळंके, नमिताताई पुंडरा, संदीपजी क्षीरसागर, विजयराजे पंडित, नारायणाबा पाटील, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, भीमरावजी धोंडे, लक्ष्मणजी पवार, त्याचप्रमाणे आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री दीपक कपूर या ठिकाणी उपस्थित, समीर काझी, शंकर देशमुख, रमजान तांबोळी, दत्ता काकडे, रश्मिताई बागल, श्री गावडे, श्री अविनाश पाठक, श्री जीवने, श्री विजय घोगरे, श्री तिरमनवार, आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ती आपल्या खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्त्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो, त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला. आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं 23 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला. दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही आणि मग त्याच्या पाठपुरावा सुरू झाला. त्याची कथा आत्ता आपल्याला सुरेश अण्णा धस यांनी सांगितली. हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः 23 TMC जे पाणी आहे या 23 TMC पाण्यापैकी केवळ 7 TMC पाणी हे सापडलं, बाकी पाणी सापडलंच नाही. मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे
23 TMC पाणी आणा असं सांगितलं, तर माझ्या पुढे जेव्हा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की 23 TMC पाणी हे कागदावर दिसत आहे, मुळामध्ये 7 TMC पाणी हे उपलब्ध दिसतंय. उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलंय, नाहीतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे. तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती. म्हणजे सुरेश अण्णा, मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं, त्याचं नियोजनच झालं नव्हतं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं. आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली, सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात, एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला. आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. आणि धस साहेब, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे, या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रीपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल. ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला. आपल्या लक्षात असेल 2014-15ला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण सुरू केली, ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं. अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी, भूजल पातळी वाढली, जी कमी होत होती ती वर आली. पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील, पण त्याचसोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी, जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं
आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं. ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली संकल्पना मांडली होती. पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही. ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 TMC पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 TMC करता या ठिकाणी मागणी करताय, 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे. ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल. आणि म्हणून त्यावर आपण काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले. 2019 साली त्याचा GR आपण काढला, त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या. दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, अजितदादा, आम्ही आणि शिंदे साहेब, या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या 2 वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला. त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या. त्याला MWRRA ची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले. त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे 53 TMC पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आणि अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा. आता मला धस साहेब जायकवाडीतनं पाणी मागतायत. जायकवाडीमध्ये आत्ता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो, इथनं तर सुखरूप निघेल, पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही. आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. आणि ज्याचा उल्लेख केला, मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, त्याला पैसा देता, आम्हाला आंतरराज्य करायचं नाही, आम्हाला 4ही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत, त्यालाही तुम्ही मान्यता द्या. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू. त्यामुळे एक महत्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम
हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप वीज लागते. मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं, मग ते किती द्यायचं, अशी अडचण तयार होते. म्हणून आपण निर्णय घेतला, राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे. ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो येणार नाही. आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत. ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात, साहेब आमची योजना बंद आहे. का बरं बंद आहे? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे. मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा. आता हे सगळं होणार नाही. या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी 2018 साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती. मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही 16,000 मेगावॅटचे फीडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय. आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट वीज द्यावी लागते. ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे. 2026च्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झालं तर मार्च 27 पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही 12ही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे. मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे. पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे. कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला 8 रुपयाला पडते. आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं ₹1.5 किंवा ₹1.25 घेत होतो. म्हणजे जवळपास 5-5.5 रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो. आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे. पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल. म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत. मग आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे, तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया. आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याकडे मल्टीइयर टॅरिफ म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन MERC पुढे दाखल करावी लागते. आणि MERC तो दर ठरवून देते. गेल्या MERC तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत. कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजेत. तुम्ही नाही वाढवलं तर MERC भाव वाढवून देते. मागच्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली. पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे 5ही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे. घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील 4 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे, मला आज सांगताना आनंद वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला माण सारखा भाग, ज्या माण देशावर
अनेक कथा कादंबऱ्या गेल्या, 50 वर्षात लिहिल्या गेल्या आणि 50 वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा, त्या कादंबरीमध्ये मान देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं. पण आज त्या मान देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला. आज संपूर्ण मान हे पाणीदार झालेलं आहे आणि तिथला जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे सुरेश धस, तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, या सगळ्यांनी पोहोचवलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे 3 TMCची. मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका. जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू. एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांना यांना विनंती करते. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे मॅडम, नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जिल्ह्याचे खासदार बजरंगजी सोनवणे साहेब, सुरेश साहेब, या सर्वांनी या प्रकल्पाची पाहणी केली व बोगदा कामाचे शुभारंभ केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जलसंपदा खात्यातील वरिष्ठ अधिकारी श्री दीपक कपूर साहेब व सर्व महामंडळातील वरिष्ठ अधिकारी, सर्व शेतकरी, सर्व लोकप्रतिनिधीजी यांचे देखील मी आभार मानतो. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मागील कित्येक दिवसापासून सर्व आयोजकांनी अत्यंत परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि कार्यक्रमामध्ये काही जर उणीवा राहिली असेल तर मी जबाबदारी स्वीकारून क्षमा मागतो. एवढे बोलून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो. एक विनंती आहे, महिलांनी थोडं उशिरा निघाला तर बरं होईल, कारण तिथे निघताना थोडीशी गर्दी होती आहे. थोडे एक 5 मिनिट जर थांबला तर सुरळीतपणे बाहेर निघता येईल.
तेवढी विनंती आहे. धन्यवाद.